गोंदवली बुद्रुक येथील डाक बंगला येथे 4 महिन्यापासून रस्त्याचं काम सुरू आहे। या कामाच्या ठेकेदाराने हे काम इतक्या चांगल्या दर्जाचं केलं आहे की लोकांना आता त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागलंय। या विषयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली असून हा विषय मार्गी नाही लागला तर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फासणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला। संबंधित ठेकेदाराने शेतकऱ्यांच्या शेतातीलच माती साईड पट्टीवर भरून रस्त्यावर कमी डांबर ओतून रस्ता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा केला आहे। यावर स्थानिक लोकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून तसेच निवेदन देऊन देखील या कामाची गुणवत्ता तपासावी अशी मागणी केली होती। मात्र स्थानिक नागरिकांच्या मागणीकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक नागरिकांच्या या दुर्लक्षित प्रश्नासंदर्भात पुढे आली आहे। या विषयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे आर्थिक साटेलोटे असल्याचा संशय देखील धैर्यशील पाटील यांनी व्यक्त करत हा प्रश्न मार्गी नाही लागला तर मनसे स्टाईलने आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांचं तोंड काळं करू असा इशारा देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय। हे बघा, आज आम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी जो हा रस्ता चालू आहे तिथल्या सर्व इथल्या रहिवाशांनी व शेतकऱ्यांनी एक लेखी तक्रार दहिवडी बांधकाम खातं आणि सातारला दिलेलं होतं। स्वतः आपणही त्याची न्यूज तयार केलेली होती। आम्हाला वाटलं तुमच्या न्यूजनं आणि आमच्या तक्रारीनं काहीतरी संबंधित ठेकेदारावर किंवा आणि अधिकाऱ्यांच्यावर फरक पडेल, पण अजिबात त्यांच्यावर काय आज फरक पडला नाही। आम्ही आज इथं आता आलो, आम्ही ते काम थांबवलं वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांशी बोलून आणि पाहतोय तर काय जे रस्त्याच्या कडेला काळी माती उचलून साईड पट्टी टाकलेली होती त्याच्यावर हे महाशय कॉन्ट्रॅक्टदार जो आहे तो माती स्वरूपाचा मुरुम आणून त्याच्यावर पसरवायचं चाललेलं होतं। आज तुम्ही बघा, एक तर हा रस्ता 30 वर्षानंतर मंजूर झालेला आहे आणि हे आम्हाला तर अशी शंका आहे की दहिवडीतले बांधकाम खातं आणि सातारचं बांधकाम खातं ह्यांना काय ह्यातल्या टक्केवारी असतील असं आम्हाला संशय यायला लागलाय। कारण जर 8 दिवस झालं लिखित तक्रार करून जर ह्याच्यावर कारवाई होत नसेल तर आम्ही ह्याच्यात समजायचं काय। आज तुम्ही सांगा 2x2चा इथं यांनी खड्डा काढावा, स्वतः त्यांचे अधिकारी यावे, त्यांनी 2x2चा खड्डा काढून क्वालिटी कंट्रोलला ह्याची चेकअप करावी। ह्याच्यात जर दोषी नाही आढळले तर मग आम्हाला सांगावं। आम्ही आज लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय, विनंती करतोय, त्यांना वारंवार सांगतो, याच्यावर त्यांच्यावर काय फरक पडेना। येत्या 8 दिवसात जर ह्यांच्याकडनं सुधारणा नाही झाली तर मनसे स्टाईल आंदोलन करणार। मी गोंदवली बुद्रुक 1 नंबर लक्ष्मी वार्डचा सदस्य बोलतोय। इथं जे विजापुरे साहेबांना मी आज फोन केला, रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे तर ते बंद करावं किंवा तुम्ही येऊन पाहणी करा, तर विजापुरे साहेबांनी उडवडीचे उत्तर देऊन सांगितले की मी 2 दिवस बाहेर आहे, काम बंद ठेवायला लावतो। तरी पण इथल्या संबंधित ठेकेदारांनी ते काम बंद ठेवलेलं नाही व निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। वेळोवेळी त्यांना सुधारणा करा सांगूनही त्यांनी सुधारणा केलेली नाहीत, तर लोकशाही मार्गाने त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच अपेक्षा आहे। गोट्या अरे या की 2 मिनिटं असं करता दादा काय बरं, तू मुद्दा फक्त पॉईंटशीर बोल। आम्ही या घटनेत आज पाहणी केली असता आम्ही पाहणी केली असता आम्हाला समजले की बीबीएम होऊन आज 5 दिवस झाले। 5 दिवस होऊन सुद्धा बीबीएम आपण हातानं पाहिलं तर हातानं काढलं तर बीबीएम निघतोय, म्हणजे पूर्णपणे त्या बीबीएमला कुठलंही डांबर नाही, कुठल्याही प्रकारचं खडी चांगल्या क्वालिटीची नाही। दुसरी गोष्ट जीवन जिटू जो केलेला आहे त्या जीवन जिटू मधले ह्यांनी फक्त पिकिंग केलेलं आहे, मुरुम वगैरे काही टाकला नाही, त्यामध्ये काही पाण्याचा टँकर व्यवस्थित फिरवलं नाही। अशा प्रकारे पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम आहे।